नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असलेलं श्री महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेशातील पवित्र उज्जैन नगरीमध्ये वसलेलं आहे. महाकाल म्हणजे काळाच्याही पलीकडे असलेले शिव, म्हणूनच लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येथे येतात. मागील 1-2 वर्षांपासून उज्जैनला जाण्याचा आमचा प्लॅन होता, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने तो राहून जायचा. म्हणतात ना, महादेवाचं दर्शन तेव्हाच होतं जेव्हा स्वतः महादेवाचं बोलवणं येतं. अखेर तो क्षण आला आणि आम्हीही निघालो महाकालाच्या नगरीकडे. या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात दिव्य भस्म आरती, महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, भव्य महाकाल लोक कॉरिडॉर, काल भैरवनाथाचं दर्शन आणि शिप्रा नदीवरील मनमोहक आरती. तर चला या अविस्मरणीय प्रवासाचा भाग बनूया. मित्रांनो, इंदोरमधल्या 56 भोगमधून आम्ही आत्ता उज्जैनच्या महाकाल दर्शनासाठी निघालो. इंदोर ते उज्जैनचं अंतर साधारण 52 ते 55 किलोमीटर आहे आणि अवघ्या काही एका तासात आम्ही उज्जैनला पोहोचलो. शहरात प्रवेश करताच महाकालचं भव्य प्रवेशद्वार दिसलं आणि त्या क्षणापासूनच भक्तीचा अनुभव सुरू झाला. पुढे येताच झाशीच्या राणीचा भव्य पुतळा नजरेस पडला. आता पुढचा प्रवास थेट बाबा महाकालच्या दर्शनाकडे. आम्ही उज्जैनमध्ये आलो आहे महाकालेश्वरच्या इथं आमचं हॉटेल आहे. त्या हॉटेलकडे चाललो आहे, पण इकडे छोटे छोटे रस्ते असल्यामुळे खूपच ट्रॅफिक जाम झाले. जवळच आहे हॉटेल, पण जायला दाखवताना 15-20 मिनटं दाखवते. चला आपण जाऊयात आता हॉटेलवरती आणि बघूयात पुढे काय करता येईल ते. उज्जैनला पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही महाकाल मंदिराजवळच एक हॉटेल बुक केलं, कारण आम्हाला फक्त बॅग्स ठेवायच्या होत्या आणि फ्रेश व्हायचं होतं. चेक इन केल्यानंतर हॉटेलच्या ओनरशी थोड्या गप्पा मारल्या. आम्ही त्यांना विचारलं की उज्जैनमध्ये कोणकोणती ठिकाणं पाहायला हवीत. त्यांनी अगदी मनापासून सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं. महाकाल मंदिर, काल भैरवनाथ, हरसिद्धी माता, रामघाट, संदीपानी आश्रम आणि इतर अनेक ठिकाणांची माहिती दिली. त्यामुळे आमचा पुढचा प्लॅन बनवणं खूप सोपं झालं. संध्याकाळी 11:30 वाजता आम्हाला भस्म आरतीला जायचे परत आवरून. आत्ता जेवढं काय बघता येईल तेवढं बघूयात. परत रूमवर येऊन आंघोळ वगैरे करून आपल्याला परत जायचे भस्म आरतीला. आत्ता आम्ही इथं शिप्रा घाट आहे, त्या शिप्रा घाटला नदीची इथं आरती असते, त्या आरतीला चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. फ्रेश होऊन आम्ही थेट रामघाटावर आलो, कारण आम्हाला शिप्रा नदीची संध्याकाळची आरती अनुभवायची होती. रामघाटावर दररोज सूर्यास्ताच्या सुमारास ही आरती होते. साधारण संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास आणि अनेक दिवस 7 वाजता आरती सुरू होते. आरतीला सुरुवात होताच मंत्रोच्चार, घंटानाद आणि दिव्याच्या प्रकाशाने संपूर्ण घाट भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो. नदीला दीप अर्पण करण्याची ही परंपरा खूप सुंदर आणि मनाला शांत करणारी आहे. जर तुम्ही उज्जैनला आलात तर महाकाल दर्शनासोबत रामघाटावरील ही शिप्रा आरती नक्की अनुभवावी. जय जय श्री राम श्रीमन नारायण नारायण नारायण. महाकाल महाराज की. आम्हीही मनापासून शिप्रा माईची आरती केली. दिव्यांचं तेज, मंत्रोच्चार आणि ते भक्तिमय वातावरण, हा क्षण खूपच सुंदर आणि अविस्मरणीय. शिप्रा आरती झाल्यानंतर आम्ही रामघाटावरून थेट हरसिद्धी माता मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. महाकाल मंदिरापासून अगदी जवळ असलेलं हे मंदिर उज्जैनमधील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की येथे माता सतीच्या कोपराचा भाग पडला होता. मंदिरातील उंच दीपस्तंभ आणि इथलं भक्तिमय वातावरण खूपच सुंदर आहे. पण आम्ही गेलो त्या दिवशी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती आणि रांगेत किमान 1 ते 2 तासाचा वेळ लागणार होता. आमची पुढे भस्म आरतीची वेळ ठरलेली असल्यामुळे वेळेचं नियोजन करणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच माता हरसिद्धीचं दर्शन घेतलं, मनोभावे नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर आम्ही महाकाल लोक कॉरिडॉर पाहायला गेलो. खरं सांगायचं तर उज्जैनला आल्यानंतर
हे ठिकाण नक्की पाहायला हवं. जवळपास 900 मीटर लांबीचा हा भव्य कॉरिडॉर भगवान शिवाच्या महिमेची अनुभूती करून देतो. इथे महादेवाच्या विविध रूपांवर आणि शिवपुराणातील कथांवर आधारित सुंदर मूर्ती आणि 108 त्रिशूळांनी सजलेले खांब पाहायला मिळतात. संध्याकाळी इथलं संपूर्ण वातावरण लाईट्समुळे अजूनच सुंदर दिसतं. मित्रांनो, आत्ता आम्ही इथं महाकाल मंदिराच्या इथे कॉरिडॉरला आलोय. इथे लाईट शो असतो. तुम्ही बघा किती प्रशस्त असं इथे मंदिराचं हे ठिकाण आहे. खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवतो. इथे रोज लेझर आणि लाईट शोही होतो, ज्यामध्ये भगवान शिवाच्या कथा आणि उज्जैनचा इतिहास अतिशय सुंदर पद्धतीने दाखवला जातो. पण आम्हाला थोडा उशीर झाला आणि आम्ही पोचेपर्यंत लेझर शो संपला होता. तरीही रात्रीच्या प्रकाशात महाकाल लोक फिरण्याची अनुभव खूपच सुंदर होता. जर तुम्ही उज्जैनला येणार असाल तर महाकाल लोक कॉरिडॉर तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवा. इथे शिवपुराणातील अनेक प्रसंगावर आधारित सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. आम्हाला येथे खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव यांच्या रूपातील मूर्तीही पाहायला मिळाली. याशिवाय नटराज, अर्धनारीश्वर, वीरभद्र, गंगाधर आणि इतर अनेक रूपांच्या मूर्ती इथली शोभा आणखी वाढवतात. प्रत्येक मूर्तीमागे एक वेगळी कथा आणि आध्यात्मिक संदेश आहे. त्यामुळे महाकाल लोक हा फक्त एक कॉरिडॉर नाही, तर महादेवाचा इतिहास आणि महिमा अनुभवण्याचा एक सुंदर ठिकाण आहे. एक नंबर कॉरिडॉर आहे. एक नंबर बघायला यावं असं आहे. संपूर्ण महाकाल कॉरिडॉर फिरून पाहायला आम्हाला जवळपास 1 तास लागला आणि बघता बघता 9:30 वाजले. पण आमच्यासाठी दिवसाचा सर्वात खास क्षण अजून बाकी होता, महाकालच्या पवित्र भस्म आरती दर्शनाचा. त्यासाठी वेळेत दर्शनाच्या रांगेत पोहोचणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घालवता पटकन जेवण केलं आणि थेट हॉटेलवर गेलो. दर्शनाचा पास आहे. आमची आज भस्म आरतीच्या दर्शनाला आम्हाला जायचं आहे महाकालला. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11. आम्हाला बरोबर रात्री 12:15 आम्हाला गेट नंबर 1ला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर 2 वाजता ती दर्शनाची भस्म आरतीच्या दर्शनाचं गेट ओपन होतो आणि पहाटे 3ला ती भस्म आरती चालू होती. ते पहाटे 5 वाजेपर्यंत असते. तर आम्ही आता दर्शनाला चाललो आहे सगळेजण. तर म्हणलं की आपण एक व्हिडिओ बनवूयात. तर चला आपण आता दर्शनाला जाऊयात आणि महाकाल उज्जैनचं दर्शन कसं होतंय ते आपण बघूयात. ती दर्शनाला तिथे आतमध्ये त्या हॉलमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे, पण जेवढं काही आपलं होईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला मग भेटूयात आपण. मित्रांनो, आता आपण महाकाल उज्जैनच्या दर्शनाला आलेलो आहे. आता वाजलेत रात्रीचे 11. तर आपण आता दर्शनाला चाललो आहे. इथे एक ई-रिक्षा आहेत, त्या रिक्षाला बोलवलं आहे. इथून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आहे. त्या रिक्षाने आपण चाललो आहे. सायली, दाजी आणि स्मिता येतात आता. ते आले की चला तुम्हाला दाखवतो. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. आमची रिक्षाही आली होती. सगळं आवरून आम्ही भस्म आरतीसाठी निघालो. गेट क्रमांक 1 जवळ पोहोचलो तेव्हा आधी महाकालचा मफलर घ्यायचं ठरवलं. मफलर घेतला आणि मग तिथून चालत चालत दर्शनाच्या दिशेने पुढे निघालो. मित्रांनो, आता आपण दर्शनाला चाललो आहे. गेट नंबर 1 पाशी बोलवलं आहे आपल्याला. तर तिथूनच आपल्याला आज जायचं आहे. चला. आता आम्ही गेट क्रमांक 1 वर पोहोचलो. आजूबाजूला अजूनही बरीच दुकानं उघडी होती. देवाच्या पूजेचं साहित्य, महाकालांचे मफलर, माळा आणि अशा अनेक वस्तू तिथे मिळत होत्या. त्यानंतर आम्ही महाकालचा गंध लावला. भस्म आरतीसाठी खूप गर्दी होती. रात्री 1 वाजता आम्हाला आत सोडलं. 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये आम्ही 2 तास थांबल्यानंतर साधारण 3:20 आम्ही आरतीच्या ठिकाणी पोहोचलो. आता पुढे काय झालं ते तुम्हीच पहा. आत्ताच आमचं महाकालचं दर्शन झालं. 1 नंबर दर्शन आणि 1 नंबर भस्म आरती होती. तुम्ही बघा हे मंदिर. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आम्ही मोबाईल बाहेरच ठेवला होता. हे बघा, हे मंदिर बघा.
जवळपास 2 तास भस्म आरती आणि महाकालांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तो अनुभव आणि ते क्षण आमच्यासाठी खरंच खूप खास होते. महाकालांचं इतक्या जवळून दर्शन मिळाल्याचं समाधान मनात होतं. बाहेर आल्यावर मंदिरासमोर काही फोटो काढले आणि त्यानंतर बाजूलाच असलेल्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथे हातात पवित्र दोराही बांधून घेतला. सकाळचे 6:15 वाजले होते. भस्म आरती आणि दर्शनानंतर आम्ही थोडा वेळ मंदिर परिसरात बसलो आणि मन शांत केलं. त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आणि तिथे असलेल्या काही मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. आत्ताच आम्ही महाकालचं दर्शन घेऊन बाहेर चाललो आहे. 1 नंबर दर्शन झालं, 1 नंबर. रात्रभर जागा आहे आणि रात्रभर आम्ही त्या कॉरिडॉरमध्ये आणि हॉलमध्ये बसलो होतो आणि भस्म आरतीचं दर्शन घेतलं आहे. 1 नंबर दर्शन झालेले आहे. आता आम्ही काळभैरवनाथला चाललो आहे. आता आमचं पुढचं ठिकाण होतं काळभैरवनाथ मंदिर. महाकालचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवनाथाचं दर्शन घ्यायची परंपरा आहे असं अनेक भक्त मानतात. त्यामुळे आम्हीही कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो. महाकाल मंदिरापासून कालभैरवनाथ मंदिर साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही रिक्षाने जवळपास 20 मिनिटात मंदिरात पोहोचलो. पण तिथे गेल्यावर पाहिलं तर सकाळचे 7 वाजले असूनही खूप मोठी गर्दी होती. चौकशी केल्यानंतर समजलं की दर्शनासाठी साधारण 3 ते 4 तास लागणार आहेत. पण इतक्या लांब आलो होतो त्यामुळे दर्शन न घेता परत जायचं नव्हतं. मग आम्ही थेट दर्शनाच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. आता तुम्हीच पहा इथे किती गर्दी आहे. उज्जैनमधील कालभैरवनाथ मंदिर हे भगवान शिवांच्या भैरव स्वरूपाला समर्पित असलेले एक अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. कालभैरवांना उज्जैनचे क्षेत्रपाल म्हणजेच या नगरीचे रक्षण करणारे देव मानले जाते. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे कालभैरवनाथांना मद्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे, जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. अनेक भक्त महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवनाथांचं दर्शन घेण्यासाठी येथे येतात. भक्तांच्या श्रद्धेनुसार कालभैरवनाथांचं दर्शन घेतल्याने मनाला समाधान आणि आशीर्वाद मिळतो. जवळपास 2 ते 2.5 तास दर्शनाच्या रांगेत थांबल्यानंतर शेवटी आमचा नंबर आला. आम्ही कालभैरवनाथाच्या मंदिराच्या महाद्वारातून आत प्रवेश केला आणि मनापासून कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं. दर्शन रांगेत उभे असतानाच हॉटेलमधून फोन आला. आमचा चेकआउट सकाळी 8 वाजताच असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही वेळ वाढून देण्याची विनंती केली पण 9 वाजेपर्यंत रूम खाली करण्यास सांगितलं. त्यामुळे दर्शन झाल्यावर आम्ही वेळ न घालवता पटकन हॉटेलवर गेलो आणि चेकआउट केलं. आत्ताच काळभैरवनाथचं दर्शन झालंय. 2-2.5 तास लागले दर्शनाला. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. आता आम्ही चाललोय आमच्या रूमवरती आणि इथून आता आम्ही पुण्याला निघणार. मित्रांनो, आज आमचं महाकाल आणि कालभैरवचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. तर आता आम्ही पुण्याला निघालोय. पुण्यात जाता जाता काय रस्त्यात आम्हाला काय बघायला मिळतंय ते बघणार आहे. तर चला आता तुम्हाला रिटर्न जर्नीचा प्रवास दाखवतो. तर आता आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे. गाडी कशी चाललोय हे बघा. लगेज वगैरे घेऊन दाजी आणि सायली पुढे चाललेले आहेत. तर चला आपण गेल्यावरती गाडीतनं एकदा निघाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलूयात. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय महाकाल बाबा की जय. ऐका ना. उज्जैनमधील सर्व दर्शन पूर्ण करून आता आम्ही पुन्हा गाडीने पुण्याच्या दिशेने निघालो. सकाळचे 11 वाजले होते आणि मनात महाकालांच्या दर्शनाचा सुंदर आठवणी घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
नमस्कार मित्रांनो. आत्ता आपण सकाळी 11 वाजता बरोबर उज्जैनमधनं निघालेलो आहे पुण्याला यायला रिटर्न. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आपण आहेत धुळ्यावरून मालेगावला जो रोड जातो तो लोलिंग किल्ला म्हणून आहे कुठला तरी फोर्ट. त्या फोर्टच्या पुढं आल्यानंतर एक आरवी म्हणून गाव आहे. त्या गावाच्या तिथं जवळजवळ अर्धा तास आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं, रोडचं काम होतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आहे आणि चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो आहे. तर अजून इथनं मालेगाव 30 किलोमीटर आहे. मालेगाववरनं आम्ही मनमाड, बहुतेक संगमनेर, लासलगाव, संगमनेर असे मार्गे आम्ही पुण्याला जाणार आहे. तर बहुतेक अजून आम्हाला 5 ते 6 तास लागतील पुण्याला पोचायला. तर म्हणलं की चला नॉनस्टॉप 400 किलोमीटर आलो आहे. सकाळी 11ला निघलेलो, फक्त लंचसाठी थोडा वेळ थांबलो आणि आता आम्ही आलो इथे मालेगाव इथनं 30 किलोमीटर आहे. तर चला. सुमारे 14-15 तासाचा प्रवास पूर्ण करून आम्ही पहाटे 4:30 वाजता सुखरूप घरी पोहोचलो.